मित्रांनो नमस्कार. अमोल टॉक मोटिवेशनल या चॅनलमध्ये आपले स्वागत. आजचा विषय अतिशय वेगळा आहे. तो समजून घेतला तर आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे शब्द न शब्द ऐकून घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी केरळमध्ये एका गर्भवती हत्तीनेला काही लोकांनी फटाक्याने भरलेले अननस खायला दिले. त्यानंतर तिच्या तोंडात ते फटाके फुटले. त्यामुळे या असह्य वेदनेसह ती एका नदीत जाऊन उभी राहिली. पण काही दिवसाच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला पाण्यातून काढण्याचे प्रयत्न होत असताना तिने ती मदत नाकारली आणि तिने एका तपस्वी ऋषीप्रमाणे समाधी घेतली. हो, तिने जलसमाधी घेतली. त्या मुक्या प्राण्याने कोणताही त्रागा न करता या समस्त मानवजातीचा धिक्कार केला आणि ती या जगातून निघून गेली. हे ऐकले वाचल्यानंतर खूप वाईट वाटले. ज्या कोणी हे कृत्य केले ते पकडले जातीलही, किरकोळ शिक्षा होऊन पुन्हा सुटतीलही. आज एका हत्तीला मारल्यानंतर भयंकर गदारोळ उठला. प्रत्येक जण हळहळला. परंतु आपण सर्वांनी देखील हे पाप कधी ना कधी केलेच आहे की. कित्येक वेळा जाणीवपूर्वक उंदीर, पाली, मुंग्या यांनाही मारतोच की. हत्ती काय किंवा मुंगी काय, दोघांचा जीवा सारखाच ना. मग हत्ती मारण्याचे पातक मोठे असेल तर मुंगी मारण्याचे पातकही तितकेच मोठे असले पाहिजे. मग आपण करत असलेल्या वाईट कर्मांचा हिशोब कुठेतरी मांडला जात असेल का? आणि जर आपल्या वाईट कर्मांची फळे आपल्याला भोगायचीच असतील तर ती कधी? म्हणजे काळ वेळेचं बंधन असेल का? आणि आपण केलेल्या पापपुण्याच्या कर्मांमुळे खरोखर जन्मजन्मीची गणिते जुळत आणि बिघडत असतील का? या आणि अशा प्रकारचे असंख्य प्रश्न आहेत. त्याची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे या विषयावर काही पुस्तकांच्या आधारे असलेली माहिती व त्यानुसार केलेला थोडाफार अभ्यास व एकूणच या विषयावर बोलून व्यक्त झाले पाहिजे असे मनापासून वाटले, म्हणून हा व्हिडिओ प्रपंच. मित्रांनो, जगामध्ये देव आहे की नाही यावर वाद असतील, पण या जगामध्ये एक सिद्धांत आहे, लॉ आहे. तो मान्य करा किंवा करू नका, पण तो सिद्धांत तंतोतंत काम करतो. तो म्हणजे कर्माचा सिद्धांत. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे आज आपण जसे आहोत तो जर आपल्या पूर्वकर्माचा परिणाम असला तर नक्कीच फलित होते की भविष्यात आपण जे काही होऊ इच्छितो ते आपल्या आजच्या कर्मातून निर्माण होऊ शकते. मित्रांनो, याचा सरळ अर्थ आपली कर्म कशी असली पाहिजे त्याचे ज्ञान आपणास असणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, हा कर्माचा सिद्धांत जाणण्यासाठी एका चिकित्सक दृष्टीने पाहिल्यानंतर आपल्या आजूबाजूला कित्येक उदाहरणं दिसून येतात. परंतु पुढे मी काही जगप्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणं घेतोय जेणेकरून समजण्यास सोपे जाईल, कारण त्यांच्याबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल प्रत्येकाला माहिती असते. अमेरिकेचा माजी अध्यक्ष बराक ओबामा वयाच्या 50व्या वर्षीच राजकारणातून निवृत्त होतो आणि त्याच वेळेला डोनाल्ड ट्रम्प नावाचा व्यावसायिक वयाच्या 75व्या वर्षी राजकारणात प्रवेश करतो आणि अमेरिकेचा अध्यक्ष होतो. फेसबुकचा मालक मार्क झुकरबर्ग वयाच्या 18व्या वर्षी व्यवसायात जगाच्या सर्वोच्च स्थानी जाऊन पोचतो आणि मॅकडोनाल्डचा मालक रे क्रॉक यांना वयाच्या 52व्या वर्षापर्यंत पराकोटीचा संघर्ष करावा लागतो. म्हणजे एकाला आयुष्याच्या सुरुवातीला जगाच्या सर्वोच्च स्थानी स्थान मिळते आणि एकाला त्यासाठी त्याचे अर्धे आयुष्य खर्ची घालावे लागते. ह्याचे नेमके उत्तर काय असेल? ह्यात बरेच जण बरीच कारणे देतील. दोघांमधला काळ, टेक्नॉलॉजी किंवा काही जण सांगतील की योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय वगैरे वगैरे. ही सर्व कारणे बरोबर असतीलही, परंतु मित्रांनो, एका वेगळ्या बाजूने विचार केलात तर ती योग्य वेळ, ते योग्य निर्णय कोण ठरवतो? ती व्यक्ती की त्या व्यक्तींची कर्म? याचे नेमके उत्तर देता येणार नाही. हा वादाचा विषय ठरू शकतो. परंतु आपला जर कर्माच्या सिद्धांतावर विश्वास असला तर या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळू लागतील. पुढे मी 2 सुंदर कथा सांगणार आहे. त्या ऐकल्यानंतर कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवण्यास तुम्हाला आधार मिळेल. परंतु अगोदर अजून काही कर्मसिद्धांतावरील तत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करू. कर्माचा एक अटळ सिद्धांत आहे, जे पेराल ते उगवेल, जसे कराल तसे भराल. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय, नीतिधर्माने वागत असतो त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. उलट अधर्म, अनीतीने वागणारे, काळा बाजार, भ्रष्टाचार, तस्करी करणारे जीवनात मौज मजा करीत असतात. गाडी, बंगला, सर्व तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते. हे सतत पाहिले की परमेश्वरावरील आपली श्रद्धा डळमळू लागते
व वाटते की कर्मसिद्धांत ही एक भ्रामक कल्पना आहे आणि म्हणून आपणही अनिती अधर्माने पैसा मिळविण्यास प्रेरित होतो. परंतु आपला हा फार मोठा गैरसमज आहे. नेहमी पुण्याचे फळ सुख व पापाचे फळ दुःखच असते. असे असता काही वेळा पाप करणारा माणूस आपल्याला सुखसमृद्धीत वावरताना दिसतो, कारण त्याने पूर्वी या जन्मी किंवा मागील जन्मी केलेली काही पुण्यकर्मे त्याच्या संचितात जमा होत असतात. म्हणून सध्या तो कितीही पापकर्म करीत असला तरी तो सुखात असतो आणि आता करीत असलेल्या पापाची फळे पूर्वपुण्याचा साठा असल्याकारणाने त्याच्या संचितात म्हणजे त्याच्या पापपुण्याच्या अकाउंटमध्ये जमा होत असतात. आणि ज्यावेळी त्याचा पूर्वपुण्याचा साठा ओसरेल ती पापकर्माची फळे प्रारब्ध बनून त्याच्यासमोर उभी ठाकतील. पूर्वपुण्याचा साठा असेपर्यंत पापकर्म आपला प्रभाव दाखवू शकत नाहीत. मी आत्तापर्यंत जे काही सांगितलं ते केवळ 2 ओळींमध्ये संत कबीरांनी सुंदररित्या मांडले आहे. कबीर तेरा पुण्य का जब तक रहो भंडार तब तक अवगुण माफ है करो गुना हजार. या जन्मी न्यायनीतीने वागणारी कित्येक माणसे दुःख दारिद्र्यात पिसताना दिसतात. याची कारण मागे सांगितल्याप्रमाणे त्यांची पूर्वी केलेली पापकर्माची फळे आता आपला प्रभाव दाखवित असतात. त्यांची या जन्मातील पुण्यकर्मे कालांतराने या व पुढील जन्मी त्यांना सुखसमृद्धी देणारच, यात तिळमात्र संदेह नाही. कर्मसिद्धांत कायद्यावर आपला 100% विश्वास ठेवावा आणि निर्धारपूर्वक न्यायनीतीचा सच्चाईचा राजमार्ग स्वप्नातही सोडू नये. आता महाभारतातील एक कथा तुम्हाला सांगतो, जेणेकरून कर्माचा सिद्धांत तंतोतंत कसा काम करतो हे आपल्याला कळेल. राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की हे असे का व्हावे? माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्या देखत पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्यदृष्टी दिली. राजाने दिव्यदृष्टीद्वारा पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच वृक्षावरील बरेचसे पक्षी पळून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले, तर पक्ष्यांची 101 लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. राजाचे हे त्या जन्मीचे क्रियमान कर्म फळ देण्याची योग्य संधी पाहत संचित रूपात शिल्लक राहिले आणि या जन्मात राजाला त्याचे काही अन्य पुण्याईच्या फलस्वरूप जेव्हा 100 पुत्र झाले तेव्हा ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यास सज्ज झाले. परिणामतः राजा आंधळा जन्मला व त्याचे 100च्या 100 पुत्र युद्धात मरण पावल्याचे दुःख राजाला अनुभवावे लागले. 50 जन्मापूर्वीच्या क्रियमान कर्माने इतका दीर्घकाळ लोटला तरी राजाचा पिच्छा सोडला नाही. राजाची एका जन्मात 100 पुत्र होण्याची पुण्याई होईपर्यंत ते कर्म दबा धरून बसले. संधी मिळाल्याबरोबर त्याला फळ देऊन शांत झाले. परमेश्वराच्या राज्यात ना अंधार ना अन्याय. ही कथा जर तुम्ही नीट ऐकली असेल तर साधारण 50 जन्मापूर्वी राजाने केलेले क्रियमान कर्म आणि त्या कर्माचे फळ संचित कर्मात जमा होऊन राहिले व पुढे ते वेळ आल्यावर प्रारब्ध कर्म म्हणून पुढे आले. मित्रांनो, कर्माचे 3 प्रकार आहेत: क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. हे सर्व नीटपणे समजण्यासाठी तुम्हाला अजून एक कथा सांगतो. राजा दशरथाने श्रावणबाळाची हत्या चुकून केली. तेव्हा त्याच्या वृद्ध मातापित्याने तुझाही मृत्यू पुत्रविरहाणे होईल असा राजा दशरथाला शाप दिला. पण राजाचे हे हत्या करण्याचे क्रियमान कर्म शापाप्रमाणे तात्काळ फळ कसे देणार? कारण त्यावेळी राजाला मुलगाच झालेला नव्हता. म्हणून हे क्रियमान कर्म फळ देऊन शांत न होता त्याच्या संचितात जमा राहिले. कालांतराने राजाला एकच काय पण 4 पुत्र झाले. ते मोठे झाले, त्यांची लग्ने झाली आणि जेव्हा रामराज्याभिषेकाचा दिवस उगवला त्यावेळी पूर्वीचे ते क्रियमान कर्म पक्व होऊन फळ देण्यास सज्ज झाले आणि राज्याभिषेकाच्या मंगल दिवशीच राजाला पूर्वशापानुसार मृत्यूचे फळ देऊन शांत झाले. त्यात क्षणाचाही विलंब झाला नाही. त्यामुळे कोणतेही क्रियमान कर्म जे संचितात जमा होऊन राहिलेले असते ते फळ दिल्यावाचून समाप्त होत नाही. या नियमानुसार
अशी जन्मोजन्मीची जमा होत असलेली कर्माची फळे या जन्मी वा पुढील जन्मी भोगून संपविल्याशिवाय माणसाची त्यापासून सुटका नाही. या गोष्टीचा माणसाने विचार केला तर त्याचा थरकाप उडेल, परंतु अविद्येने आणि अज्ञानाने व्यापलेला जीव त्याचा कधी विचारच करीत नाही. म्हणून मित्रांनो, आपल्याला जर कोणाचे चांगले करता येत नसेल तरी चालेल, पण आपल्यामुळे कोणाचे वाईट होणार नाही याची पावली आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर दुःख रडू येता कामा नये. या उलट आपल्यामुळे किंचित हास्य जरी समोरच्याला आले तरी तेच खऱ्या अर्थाने आपले यश आहे. मित्रांनो, हा विषय खूप मोठा आहे आणि वादातीत आहे, कारण प्रत्येकाचा पुनर्जन्म आणि कर्माच्या सिद्धांतावर विश्वास नसतो. परंतु तरीही हा विषय आपण संपूर्णपणे ऐकून ह्यावर जर काही तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील तर आपण कमेंटमध्ये नक्की टाकावे. आपण त्याबद्दल नक्कीच चर्चा करू. मित्रांनो, कर्माचा सिद्धांत संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे. त्यावर क्लिक केले तर ह्या विषयावरचे श्री हिराबाई ठक्कर यांचे कर्माचा सिद्धांत नावाचे जगप्रसिद्ध पुस्तक आहे, ते तुम्ही ऑर्डर करून विकत घेऊ शकता. आणि कृपया हा जर विषय तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा कर्माचा सिद्धांत अजूनही चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी आपण नक्कीच पुढे काही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू.